चोर नेहमी दरबारातच लपतो, कारण त्याला ठाऊक असत शिपाई कोतवाल समधीकडे शोध घेतील, पण दरबारात शोधणार नाही. जय महागुरु जिंगरोबा. बघितलं काय कशी भिजलेल्या मांजरावानी उभी आहे. हा? ए पोरी, आता चटचट बोलायचं. आम्ही जे प्रश्न विचारू त्याची खरी खरी उत्तर द्यायची. कोण तू? हा? नाव काय तुझं? कुठून आली तू? या गावात कुणाकडे आलीस आणि कशाला आलीस? या घरात कश का आलीस तू? चल बोल, पटापटा बोल. काय काय ऐकू येत नाही तुला का? तोंड नाही बोलायला? जीभ टाळायला चिकटली होय का तुझी? बोल, चट 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 बोल, खर खर बोल बोल. अगं बोल ना. बाबाजी महाराजांचा उगाच राग वाढवू नकोस. अगं काय साधं सरळ विचारतायत. तुझी जीभ का जड झालीये? अगं बोल ना. अगं हे लपवण्यासारखं काही नाहीये ना, मग बोल की. ए, खरं लपून खोटं रेटायचा प्रयत्न करू नकोस हा. बाबाजींना मनातलं सुद्धा कळतं. बोल पटपट. विठुराया, विठुराया काय करू? बघा बघा वाचत गेली हिची. बोलता येत नाही हिला. कस बोलता येईल? मनात चोर असेल नाही का ग? हा? हे आधीच सांगून ठेवतोय, बाबाजी महाराजांसमोर आगाऊपणा करायचा नाही. हे असं त्यांच्या समोर घुम्यासारखं उभं राहणं म्हणजे त्यांचा अपमान आहे, आणि मी तो सहन करणार नाही. कळलं? बोल. काकू आजी सगळे तुळसा मावशीला का ओरडतायत? ती बोलत नाहीये ना, म्हणून सगळे तिच्यावर ओरडतायत. अशानं ती गांगरून जाईल ना, आणि मग बोलणार काय? बच्चे, आज बरं तोंड उचकटतीयस ग तू. हा? या आगंतुक पोरीचा तुला एवढा का कळवळा आलाय? आणि जर असेल एवढा कळवळा तर तो चुलघरात ठेवायचा, इथं नाही. कळलं ना? ये आई विचारतोय मगापासून मी. बोल, सटसट बोल, आता परिणाम वाईट होतील. बोल. किंवा हो हे काय चाललंय? सखूवर सगळेच तोंडसुख घेतायत बघताय ना. किती घाबरलीये बघा. एक तर मोठ्या हिमतीने सासर घरी आलीये. येताना काय आस घेऊन आली होती आणि आता घडतंय काय? तुम्ही तिला मदत का नाही करत आहात? देवी मला सांगा, सखूने घाबरायचं कारणच काय? या अगोदर सुद्धा त्या दुष्ट बाबाजीला तिने कितीतरी वेळा माती चारलीच, तेही न डगमगता. आणि देवी, बाबाजीच नाही तर बाबाजी सारख्या कुप्रवृत्तीचा सामना सखूला करावाच लागणार आहे. त्याला पर्याय नाही. माझा प्रश्न काय आहे? तुम्ही तिला मदत का करत नाही आहात? देवी, मी सखूची किंवा कोणाचीही मदत केव्हा करतो? जेव्हा भक्त माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून धीटपणे एक पाऊल आधी उचलतो, मग पुढचं पाऊल उचलण्याची जबाबदारी माझी. हो पण देवी, आता रडून चालणार नाही. सर्व बळ एकवटून सखूला धीटपणा दाखवावाच लागेल. आता रडायचं नाही, लढायचं. ही गुळणी धरून बसली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गोम आहे. ही बया काहीच का बोलत नाहीये? विठुराया, हाच क्षण आहे. आता धीराने तोंड दिलं नाही तर मी इथेच संपेन. मला बळ दे. मला याच वाड्यात राहायचंय रे. त्यासाठी आता मला निडर व्हावं लागेल आणि लढावं लागेल. ओठ शिवलं का तुझं? बोल ना. बोल, कुठून आलीस? कोण आहेस तू? बोल, कुठून आलीस? कोण आहेस तू? बाबाजी महाराजांकडे डोळे वटारून बघतीयस. हिला काय झालं एकदम?
माझं नाव तुळसा. एवढंच झालं? अरे कुठून आलीस तू ते तर सांग. मी गोपाळपूरची, एक निराधार आणि एकटी मुलगी. हो गोपाळपूरच्या तुळसाबाई, नुसतं नाव आणि गाव आमच्या तोंडावर फेकून चालणार नाही. समदबाईच वार सांगावं लागेल. या गावात येण्यापूर्वी काय विशेष घडलं? कोणत्या रावळात काही घडलं? हो, खूप पाऊस पडत होता म्हणून आसऱ्याला एका रावळात थांबले होते. पण तिथे गेल्यावर कळलं तिथल्या काही दुष्ट लोकांनी तिथल्या विठुरायाला खांबात चिणलं होतं. हे तू आधी का नाही सांगितलंस? त्या देवाचा संबंध असणारी कुठलीही व्यक्ती आमच्या घरात. अरे आमचं पुरं होऊ दे. आणि मग काय? या रावळात तू काहीतरी चमत्कार केलास म्हणे. नाही हो, मी कोणताच चमत्कार केला नव्हता. त्याला खांबात चिणलंय म्हटल्यावर मी खूप अस्वस्थ झाले होते, कासावीस झाले होते. आणि फक्त काळजाच्या तळापासून मी त्याला हाक मारली. आणि चमत्कार झाला असेल तरी तो विठुरायाने केला असेल, निसर्गाने केला असेल. कारण त्या रात्री खांबावर वीज पडली आणि देव त्याचा तोच बाहेर आला. आणि हेच खरं आहे. कोण हाय कोण ही नक्की? हिचं खरं रूप बाहेर काढायचं तर आता जुनं षडयंत्रच वापरावं लागणार आहे. हिला आपलं खास तीर्थ पाजावंच लागणार आहे.